धीमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वंशि विभूषित करान्वनेरदाभात् पीताम्बर तरुण बिंब फलार्धरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखातरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमयं न जाने। कृष्णत्वदीय पद पंकज पंजराते अतएव में विशतु मानस राजहंसाः प्राण प्रयाण समय कपवात पित्ते कंठा विरोधन विधो स्मरणं कुतस्ते। यरं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यां द्वयपायनो विरह कातर आजुहावा पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेतुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। पूर्वेने हा योग आमच्या जीवनामध्ये येतो तर भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर साष्टांग प्रणाम करूया। पुण्यभूमीच्या आश्रयाने असणाऱ्या गावातील सर्व ग्रामदेवता उमापती महादेव दत्तात्रय भगवान नरसिंह भगवान आदिशक्ती अप्पा भगवती या गणपती बाप्पा आणि गावाचे ग्रामदेवता हनुमंतजी महाराज त्यांच्या चरणारविंदावर साष्टांग प्रणाम करून आज समारोपीय त्याच्या अनुषंगाने हनुमंतजी महाराजांना पाचारण केले। आये हनुमंत विराजिए, आये हनुमंत विराजिए, आये हनुमंत विराजिए, आये
आपल्या या कृष्ण कथेचं लाईव्ह रेकॉर्डिंग प्रज्ञा डिजिटल सिस्टीम यांच्या मार्फत होत आहे. अविनाश भाऊ आता हे भागवत आहे, आता हे चालू कथा नाही, हे लाईव्ह केली लाईव्ह म्हणजे आता तुम्ही जर एक कथा ऐकत असाल, पाहत असाल, तर हेच कार्यक्रम आता बाहेर सगळे बरेचसे लोक पाहत आहेत आणि ही कथा आता डायरेक्ट त्या युट्यूबला जॉईन होणार. म्हणजे आज झालेली कथा परत तुम्हाला कधी पाहायची आठवण झाली, ऐकायची आठवण झाली वाटलंच तर युट्यूबला हे आजचा कार्यक्रम आपल्याला त्यांचे विशेष अभिनंदन. गोपाल कृष्ण भगवान की जय. 7 दिवसाची कृष्ण कथा आहे आणि गेल्या 6 दिवसापासून परीक्षेचे शुक्राचार्यांच्या पुढे बसलेले आहे. कृष्ण कथा ऐकत आहेत. कृष्ण कथा राजा परीक्षितीचं जीवन कृष्णमय झालं. कथा ऐकल्याच्या नंतर अनंत जन्माचं दुःख संपुष्टात. देवाचं मुख पाहणं, देवाची कथा ऐकणं दुःख विसरणं. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. भगवंताचं मुख सुखाची राशी पार त्या भाग्यासी नाही आता. इतकं काही पुण्य, इतकं काही पुण्य आहे की ते पुण्य कधीच संपणार नाही. कधीच. राजा परीक्षितीला 6 आणि 7वा दिवस कथा ऐकत ऐकत जीवा आपला इहलोकातला प्रवास करण्याचा शेवटचा दिवस. परमधामाला राजा परीक्षित जाणार आहे, पण राजा परीक्षितीला मात्र याचं जीव मात्र दुःख नाही. दुःख नाही. चेहरा टवटवीत आहे. सुधाचरणे विचारलं परीक्षित, आज तुझा मृत्यू लोकातला शेवटचा दिवस आहे, तुला दुःख वाटत नाही? म्हणजे नाही. का? त्याने सांगितलं, भगवान हा माझा सासरचा शेवटचा दिवस आहे आणि यानंतर मी माझ्या माहेरात जाणार आहे देवाकडे. आपुल्या माहेरा जाईन आपुल्या माहेरा जाईन Niro
दुपारी